भारतामध्ये वाढते तापमान फायर. आज आपण पाहणार आहोत की भारतामध्ये तापमान किती वेगाने वाढत आहे आणि त्याचे परिणाम काय आहेत. संपूर्ण भारतावर उष्णतेची लाट जाणवत आहे, ज्यामुळे जीवन खूप कठीण झाले आहे. भारतामध्ये वाढते तापमान फायर हा विषय आता चिंतेचा बनला आहे. आता पाहूया तापमान वाढीचा नकाशा काय सांगतो. हा नकाशा दर्शवतो आहे की तापमान किती वेगाने आणि किती तीव्रतेने वाढत आहे. काही राज्यांमध्ये तापमान खूप वेगाने वाढत आहे आणि उष्णतेचा कहर वाढतच चालला आहे. चला, भारतातील काही प्रमुख राज्यांमध्ये तापमान काय स्थिती आहे ते बघूया. राजस्थान, जिथे तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. वाळवंटी भागातील ही उष्णता खूपच धोकादायक आहे. महाराष्ट्रामध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. कोरडी जमीन आणि शहरातील उष्णता जाणवत आहे. उत्तर प्रदेशातही 45 अंश सेल्सिअस तापमान आहे. गर्दीच्या शहरामध्ये उष्णतेची लाट अधिक त्रासदायक ठरत आहे. मध्य प्रदेशातील वनक्षेत्रे आता कोरडी पडत आहेत. इथे तापमान 44 अंश सेल्सिअस नोंदवले जात आहे. गुजरातमध्येही तापमान 45 अंश सेल्सिअसच्या जवळपास आहे. इथल्या किनारपट्टीच्या आणि कोरड्या दोन्ही भागांत उष्णता जाणवत आहे. चला, आता या राज्यांच्या तापमानाची तुलना करूया आणि या तापमान वाढीची प्रमुख कारणे काय आहेत हे बघूया. या राज्यांचे तापमान पाहिले तर आपल्याला स्पष्टपणे कळते की काही प्रदेशात उष्णतेची तीव्रता खूप जास्त आहे. होय, ही राज्ये सर्वात जास्त तापमान अनुभवत आहेत. इथल्या नागरिकांना उष्णतेचा मोठा सामना करावा लागतो आहे. तापमान वाढीची प्रमुख कारणे म्हणजे वाढलेली जंगलतोड, प्रदूषण आणि वेगाने होत असलेले शहरीकरण आहे. ही कारणे आपल्याला बदलण्याची गरज आहे. या संकटावर मात करण्यासाठी आपल्याकडे उपाय आहेत. चला, निसर्गाला वाचवण्यासाठी एकत्र येऊया. झाडे लावणे हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे. जितकी झाडे जास्त, तितके आपले भविष्य सुरक्षित. प्रत्येकाने निदान एक झाड तरी लावले पाहिजे. वृक्षारोपण करा आणि पर्यावरण वाचवा. या वाढत्या तापमानाला आळा घालण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. निसर्गाला वाचवा, आपले भविष्य सुरक्षित करा. सेव्ह नेचर, सेव्ह फ्युचर.